मित्रांनो नमस्कार. माय बोली मराठी चॅनलवर मी प्रशांत चौधरी आपलं हार्दिक स्वागत करतो. भारतीय साहित्य विचार ही संकल्पना समोर ठेवत आतापर्यंत आपण विविध घटकांचा विचार केला. काव्यलक्षण या पहिल्या प्रकरणामध्ये आपण ललित साहित्याचं स्वरूप पाहिलं आणि नंतरच्या या काही तासिकांमध्ये आपण प्रयोजन विचार ही संकल्पना मुख्यत्वे समजून घेत आहोत. विशेषतः मम्मट या अभ्यासकानं काव्याची जी 6 प्रयोजनं मुख्यत्वे सांगितली, ही 6 प्रयोजने आपण यापूर्वीच्या 2 तासिकांमधून विस्तारानं समजून घेतली. तासिकेच्या समारोपामध्ये आपण असं म्हटलेलं होतं की मम्मटानं मांडलेली ही जी काही प्रयोजन विषयक भूमिका आहे, ही भारतीय साहित्यशास्त्राच्या परंपरेमधली काही एकमेव अशी भूमिका नाहीये. मम्मटाच्याही पूर्वी अनेक अभ्यासकांनी साहित्याच्या प्रयोजनाबद्दल, काव्याच्या प्रयोजनाबद्दल अत्यंत विस्ताराने अशी चर्चा केलेली आहे. परंतु मम्मटाने ज्या नेमक्या स्वरूपामध्ये आणि ज्या सूत्रबद्ध रीतीनं प्रयोजन ही संकल्पना विशद करून दाखवलेली आहे, त्यामुळे आपण प्राधान्यानं मम्मटाच्या कारिकेचा आधार घेत त्यानं प्रतिपादलेल्या प्रयोजनांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. मित्रहो, आजच्या तासिकेमध्ये आपण मम्मटाशिवाय संस्कृत काव्य परंपरेमधील भरतमुनी, भामह आणि वामन या 3 अभ्यासकांनी काव्याच्या प्रयोजनाबद्दल जे विवेचन केलेलं आहे त्याचं स्वरूप थोडक्यामध्ये समजून घेणार आहोत. या तिन्ही अभ्यासकांचा उल्लेख यापूर्वी वेगवेगळ्या संदर्भांमध्ये होऊन गेलेला आहेच आहे. आणि भरतमुनींचा उल्लेख हा भारतीय काव्यशास्त्रात, भारतीय साहित्यशास्त्रात तसा प्रारंभापासून होतो तसा तो शेवटापर्यंत होणार आहे. याचं कारण आपण पहिल्या प्रकरणामध्ये समजून घेतलं. भारतीय काव्यशास्त्राचा पायाच भरतमुनींचा नाट्यशास्त्र हा ग्रंथ आहे. आणि याच नाट्यशास्त्र ग्रंथामध्ये भरतमुनींनी नाटकाच्या प्रयोजनाबद्दलची चर्चा केलेली आहे. नाटक कशासाठी, नाटक कुणासाठी, नाटकाचा हेतू काय, याविषयीची चर्चा अत्यंत विस्तारानं नाट्यशास्त्रामध्ये आचार्य भरतमुनी यांनी केलेली आपल्याला दिसते. नाटक हे शोकार्तांना शांत करण्यासाठी, त्याचसोबत मनोरंजनासाठी आहे अशी भूमिका भरतमुनींनी घेतलेली आपल्याला दिसते. एकूण मनुष्य प्राण्याचं, मानवाचं भरतमुनी 3 गटांमध्ये वर्गीकरण करत असलेले आपल्याला दिसतात. उत्तम, मध्यम आणि अधम अशा 3 प्रकारांचे मानव या सृष्टीतलावर अस्तित्वात असतात. हे 3 वर्ग मनुष्याचे असतात. नाटकामधून त्यांचे सुव्यवस्थित निरूपण करणे, त्यांची सुखदुःख, त्यांच्या आशा आकांक्षा, त्यांच्या व्यथावेदना, त्यांच्या जीवनविषयक धारणा या सर्वांचं चित्रण करणं हे नाटकाचं प्रयोजन आहे असं भरतमुनी म्हणतात.
विरहानं व्याकुळ झालेले जन असतील, त्यांचं सांत्वन करणं, त्यांची विरह वेदना अल्पांशानं का होईना कमी करणं, हे नाटकाचं उद्दिष्ट आहे असं भरत मुनींनी सांगितलेलं आहे. त्यासोबत सद्धर्माचरण करणारी जी मंडळी आहेत, नीती आणि परंपरेनं सांगितलेली जी काही एक आचरणविषयक अशी भूमिका आहे, सद्धर्माचरण, विशिष्ट अशा फलप्राप्तीसाठी केलेलं आचरण, त्यांनाही त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत जाता आलं पाहिजे, त्यांनाही त्यांचं इप्सित साध्य करता आलं पाहिजे. आणि म्हणून सद्धर्माचरणांना यशप्राप्ती आणि बुद्धिसंपन्नतेसाठी यथोचित असं मार्गदर्शन करणं हेही नाटकाचं उद्दिष्ट आहे असं भरत मुनींनी सांगितलंय. नाट्यशास्त्रामध्ये एका श्लोकामध्ये भरत मुनींनी आतापर्यंत जी चर्चा आपण केली ती चर्चा थोडक्यामध्ये सूत्र स्वरूपामध्ये त्यांनी मांडलेली आहे. भरत मुनींचं विवेचन त्यांच्या शब्दांमध्ये सांगायचं तर असं आहे, उत्तमाधम मध्यानाम नराणाम कर्म संश्रयः, उत्तमाधम मध्यानाम नराणाम कर्म संश्रयम हितोपदेश जननम धृति क्रीडा सुखाधिकृत, दुःखार्तानाम श्रमार्तानाम शोकार्तानाम तपस्विनाम विश्राम जननम लोके नाट्यमेतद भविष्यति, धर्म्य यशस्यमायुष्यम हितम बुद्धि विवर्धनम लोकोपदेश जननम नाट्यमेतद भविष्यति. ही चर्चा जी आतापर्यंत आपण केली मागच्या काही मिनिटांमध्ये, त्याचा भावार्थ या श्लोकाशी निगडित आहे की उत्तम, मध्यम, अधम या सर्व प्रकारांच्या लोकांना त्यांचं जीवनातलं इप्सित साध्य करता आलं पाहिजे. त्यांच्या जीवनाचं सुव्यवस्थित असं चित्रण झालं पाहिजे. दुःखी श्रमीजनांना विश्रांत होईल अशा पद्धतीचं रंजन त्यांचं झालं पाहिजे. आणि त्यासोबत बुद्धिमंतांना आणि सद्धर्माचरण करणाऱ्यांनाही दिशा दिग्दर्शन झालं पाहिजे. अशा पद्धतीनं नाटकाच्या प्रयोजनाचा एक व्यापक पट भरतमुनी त्यांच्या नाट्यशास्त्रामध्ये ठेवत असलेले आपल्याला दिसतात. भरतमुनींच्या खालोखाल भामहाने काव्याचं प्रयोजन सांगत असताना काय म्हटले, त्याच्या काव्यालंकार या ग्रंथामध्ये भामह असं म्हणून जातो, धर्मार्थ काम मोक्षेषु वैचक्षण्यम कलासुच, धर्मार्थ काम मोक्षेषु वैचक्षण्यम कलासुच करोति कीर्ति प्रीतीच साधु काव्यम निबंधनम. साधु काव्याचं, श्रेष्ठ काव्याचं प्रयोजन काय आहे? साधु काव्य म्हणजे श्रेष्ठ काव्य, थोर काव्य. त्याचं निबंधनम, त्याचं प्रयोजनम काय आहे, त्याचं प्रयोजन काय? भामह, आचार्य भामह या ठिकाणी सांगतात की जे चतुर्विध पुरुषार्थ आपल्या परंपरेमध्ये सांगितलेले आहेत, भारतीय तत्वज्ञानाचा पाया धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांची प्राप्ती हा आहे. आता ह्या 4 पुरुषार्थांच्या प्राप्तीसाठी कलेमध्ये निपुणता प्राप्त करणे, म्हणजे कला कशासाठी? काव्य ही कला आहे. काव्य ही एक प्रधान कला आहे. या कलेचा वापर मानवी जीवनाचं जे अंतिम उद्दिष्ट, जी आपली परंपरा आपल्याला सांगते, चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्मानं वर्तन केलं पाहिजे. काम हा पुरुषार्थ प्रजननाशी संबंधित आहे. अर्थ हा पुरुषार्थ संपन्नतेशी संबंधित आहे. आणि मोक्ष हा पुरुषार्थ जीवनाचं
अंतिम ध्येय आहे. ही जी काही आपल्या जीवनाची वाटचाल आहे, आपल्या परंपरेनं, आपल्या तत्वज्ञानानं आपल्याला सांगितलेली, ती वाटचाल करण्यासाठी मानवी जीवनाचं अंतिम उद्दिष्ट मोक्ष प्राप्ती, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कला किंवा काव्य मुख्यत्वे योगदान देत असतं, असं प्रयोजन भामह सांगतो. त्याचसोबत मम्मटानं कीर्ती आणि रसिकांची प्रीती प्राप्त करण्यासाठी श्रेष्ठ काव्याची निर्मिती होते असंही सांगितलेलं आहे. कीर्ती आणि रसिकांची प्रीती, जे मम्मटानं सांगितलेली जी दोन सुरुवातीची प्रयोजन आहेत, यशप्राप्ती, कीर्ती, त्याचा संदर्भ इथं आपल्याला लागू शकतो की आपल्या भारतीय परंपरेमध्ये यशाचा संबंध, कीर्तीचा संबंध कशाशी आहे? कोणत्याही प्रकारच्या कीर्तीशी नाही, कोणत्याही प्रकारच्या यशाशी नाही. लौकिक अर्थानं आजच्या संदर्भामध्ये आपण कुठल्याही गोष्टींचा विचार करतो आणि म्हणून मग आपल्याला योग्य अर्थापर्यंत जाऊन पोहोचता येत नाही. प्राचीन परंपरेमधल्या एखाद्या विधानाचा, एखाद्या काव्यपंक्तीचा आशय उलगडत असताना आपल्याला त्या काळाच्या संदर्भामध्ये जाऊन विचार करावा लागतो. या सर्व आचार्यांनी प्राचीन कालखंडामध्ये ही सगळी भूमिका मांडलेली आहे, ज्या कालखंडात भारतीय समाजाचा पाया धर्म हा आहे, धर्मविषयक दृष्टिकोन हा आहे. आणि म्हणून त्या एका परिप्रेक्षामध्ये, त्या एका संदर्भामध्ये जर आपण या प्रयोजनांचा विचार केला तर त्यातली व्यापकता आपल्याला लक्षामध्ये येऊ शकते. आणि म्हणून आचार्य भामह या ठिकाणी कीर्ती आणि रसिकांची प्रीती, कीर्ती म्हणजे काव्यकृतीच्या स्वीकारामुळं त्या लेखकाचा होणारा गुणगौरव, आणि प्रीती सुद्धा याचा अर्थानं आहे की त्या काव्यकृतीमधून रसिक त्या लेखकाच्या साधारणतः प्रेमामध्ये पडतो, त्याच्या आस्थेचा, आत्मीयतेचा विषय बनतो. आणि म्हणून अशा पद्धतीची प्रीती प्राप्त करणं हे सुद्धा काव्याचं प्रयोजन आहे, असं या ठिकाणी भामहांनी सांगितलेले. भामहाच्या विवेचनाचा एक अर्थ असाही आहे की सर्व प्रकारच्या अभिष्ट गोष्टींची फलप्राप्ती, अभिष्ट म्हणजे योग्य. श्री ज्ञानदेवांनी त्यांच्या पसायदानामध्ये सहजपणे असं म्हटलेलं आहे, दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. जो जे वांछील तो ते लाहो, आपण असं त्याचा साधा सरळ अर्थ काढून मोकळे होतो आज की ज्याला जे जे हवं त्याला ते ते मिळालं पाहिजे. परंतु ज्ञानदेव असं जेव्हा म्हणतात तेव्हा मागं त्यांनी सुरुवातीला असंही म्हटलेलं आहे की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांची. म्हणजे आपल्या मनामधील दुष्विचारांचा प्रभाव संपणं आणि त्यानं निर्माण केलेला अंधकार दूर झाल्यानंतर आपल्या मनाची एक व्यापक उदात्त अशी अवस्था होणं, आणि अशा एका व्यापक उदात्त अवस्थेमध्ये मग जे काही ईश्वराकडे आपण मागू ते अर्थातच उत्तम असेल, ते अर्थातच उदात्त असेल, ते अर्थातच इतरांचाही विचार करणार असेल, ते स्वार्थानं बरबटलेलं नक्कीच नसेल, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची स्वार्थांधता नसेल, त्यामध्ये कुठलीही लोभाची अपेक्षा नसेल. तुकारामांसारखे संत काय मागून जातात, हेची दान देगा देवा. तुकोबांनी एकच मागितलेलं आहे, हेची दान देगा देवा तुझा विसर न भाव. परमेश्वरा एवढंच फक्त मला दे, बाकी काही नको. तुझ्या नामाचा मला विसर पडू देऊ नकोस. म्हणजे मनाची अशी एक उदात्त व्यापक अवस्था जेव्हा होते तेव्हा आपण जे मागतो किंवा आपण जे इच्छितो ते उत्तमच असतं, ते उदात्तच असतं. आणि म्हणून या अर्थानं असं जे काही अभिष्ट आहे, इष्ट आहे, उत्तम आहे, अशा प्रत्येक गोष्टीची फलप्राप्ती काव्याच्या सानिध्यामध्ये झाली पाहिजे, असंही भामहानं या संदर्भात नमूद केलेलं आपल्याला दिसतो. आणि म्हणून स्वाभाविकच मग अशा काव्याची निर्मिती करणारा काव्य रचनाकार जो असतो, कवी जो असतो, हा द्रष्टा असला पाहिजे.
तो जर द्रष्टा नसेल, म्हणजे व्यापक दृष्टीचा नसेल, व्यापक विचार करणारा नसेल, तर त्याला सत्याचा साक्षात्कार होणार नाही. आणि सत्याचा साक्षात्कार झाला नाही तर जी अपेक्षा वर महामहांनी व्यक्त करून ठेवलेली आहे, धर्मार्थ काम मोक्षेषु वैचक्षण्यम कलासुच वगैरे वगैरे, कलेकडनं ही जी अपेक्षा भामह व्यक्त करतात ती कदाचित पूर्ण होणारच नाही. आणि म्हणून काव्य रचनाकार हा द्रष्टा असला पाहिजे, तो तत्वज्ञ असला पाहिजे, तो विचारवंत असला पाहिजे. ही एक व्यापक भूमिका या ठिकाणी आपल्यासमोर येत असलेली आपल्याला दिसते. भामहानंतर आचार्य वामन यांनीही याच पद्धतीची भूमिका साधारणतः आपल्यासमोर ठेवलेली दिसते. काव्यालंकार सूत्रवृत्ती हा त्यांचा ग्रंथ आहे. आणि या काव्यालंकार सूत्रवृत्ती नावाच्या ग्रंथामध्ये 2 प्रकारांची प्रयोजनं वामन आपल्यासमोर ठेवतात. त्यांच्या शब्दात सांगायचं, काव्यालंकार सूत्रवृत्तीमधलं एक सूत्र समोर ठेवायचं तर असं आहे, काव्यम सत दृष्टादृष्टार्थ प्रीती कीर्ती हेतुत्वात. काव्यम सत दृष्टादृष्टार्थ प्रीती कीर्ती हेतुत्वात. काव्यम सच्चारु दृष्ट प्रयोजनम प्रीती हेतुत्वात. अदृष्ट प्रयोजनम कीर्ती हेतुत्वात. 2 प्रकारांची प्रयोजनं काव्याची सांगतात, एक दृष्ट आणि दुसरं अदृष्ट, एक मूर्त आणि दुसरं अमूर्त. ज्ञानदेवीमध्ये सुद्धा पसायदानाच्या शेवटी ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे, दृष्टादृष्ट विजयो हो आवेजी. जे दृष्ट आहे, जे दिसतंय, जे अदृष्ट आहे, जे दिसत नाही, जे या इंद्रियांना गोचर आहे तेही आणि जे या पंचेंद्रियांच्या पलीकडचं आहे तेही, असं सर्व काही मिळावं अशी मागणी त्या जगन्नियंत्या ईश्वराकडे ज्ञानदेव करतात. वामनाच्या प्रतिपादनाचा सुद्धा साधारणतः आशय हा पसायदानासारखाच असलेला आपल्याला दिसतो. वामनाच्या मतानुसार, ज्या सूत्राचा वर उल्लेख मी आता आपल्या समोर केला, की वामनाच्या मतानुसार प्रयोजन 2 प्रकारांची, एक दृष्ट आणि दुसरं अदृष्ट. आता दृष्ट प्रयोजनाचा संबंध हा प्रीतीशी आहे. काव्यम सत्चारु दृष्ट प्रयोजनम प्रीती हेतुत्वात. दृष्ट प्रयोजनाचा हेतू कशाशी आहे? प्रीतीशी आहे. आणि अदृष्ट प्रयोजनाचा संबंध हा कीर्तीशी आहे. अदृष्ट प्रयोजनम कीर्ती हेतुत्वात. लक्षात घ्या, इथं पुन्हा प्रीती आणि कीर्ती, भामहानं जी सांगितलेली प्रयोजनात माग त्याचा उल्लेख येतो आणि त्याचा नंतर निर्देश मम्मटाने केला, ज्याचा विचार आपण अगोदरच केलेला आहे. कीर्ती म्हणजे काय आणि प्रीती म्हणजे काय, या कीर्ती प्रीतीमध्ये असणारी आशयाची व्यापकता आपण लक्षात घ्यायला हवी. आणि त्यासाठी इथं वामनानं जे एक विशेषण वापरलेलं आहे, कुठलं विशेषण वापरलेलं आहे? चारू. चारुता हा शब्द आपण खूपदा ऐकलेला असेल. चारुता म्हणजे काय? चारुता म्हणजे केवळ सुंदरता नाही, तर मनोहर अम्लान अशी सुंदरता. अशी सुंदरता, ज्या सुंदरतेच्यात जी एक मनोहरता दडलेली असते, उदात्तता दडलेली असते, व्यापकता दडलेली असते, जे जे उत्तम आहे, जे जे उन्नत आहे, जे जे उदात्त आहे, ते सर्व सुंदर आहे. सत्यम शिवम सुंदरम आपल्या संस्कृतीचा हा महान उद्घोष आहे. जे सत्य आहे ते शिव आहे आणि जे शिव आहे ते सुंदर आहे. म्हणजे सुंदरतेचा संबंध शिवाशी म्हणजे पवित्रतेशी आणि सत्य म्हणजे नीतीशी आहे. इथं प्रीतीचा संबंध नीतीशी असलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून दृष्ट आणि अदृष्ट प्रयोजनांमधला हा जो भेद वामनाने या ठिकाणी करून ठेवलेला आहे, हा वैचारिक पातळीवर, सैद्धांतिक पातळीवर आपल्याला नीट समजून घ्यावा लागतो. दृष्ट प्रयोजनाचा संबंध प्रीतीशी आहे. अशी प्रीती, अशी कीर्ती की ज्या प्रीतीतनं, ज्या कीर्तीतनं
ती कला, ते काव्य, त्या काव्याचा, त्या कलेचा असणारा निर्माता, तो साहित्यिक, तो कवी, दोघेही अजरामर ठरावेत आणि त्या कवीच्या, त्या काव्याच्या सानिध्यामध्ये येणारे तुमच्या माझ्यासारखे रसिक सुद्धा तृप्त होऊन जावेत. एका असाधारण अशा आनंदाची, एका अलौकिक अशा आनंदाची प्राप्ती रसिकांनाही झाली पाहिजे. अशा पद्धतीची व्यापक भूमिका वामनाच्या या काव्यविषयक, प्रयोजनविषयक भूमिकेमध्ये असलेली आपल्याला दिसते. मित्र, प्रयोजनाचा हा जो विचार आहे, प्रयोजन विषयक असणारी ही जी भूमिका आहे, ही नंतर अनेक अभ्यासकांनी मांडलेली दिसते. रुद्रटासारख्या अभ्यासकाने यावर आपली भूमिका मांडलेली आहे. नंतर जगन्नाथ पंडितानेही त्यावर भाष्य केलेलं आहे. परंतु या सगळ्या चर्चेचा समारोप नंतर मम्मटाच्या ज्या कारिकेमध्ये झालेला आपण पाहिला, त्याच्यामध्ये जी एक सुव्यवस्थित मांडणी त्यांनी केलेली पाहिली, त्यामुळे स्वतंत्ररित्या अन्य काही अभ्यासकांच्या विचारांचा परामर्श घेण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही. पण भरतमुनी, भामह आणि वामन या 3 आचार्यांनी मम्मटाने मांडलेल्या प्रयोजनांशिवाय अन्य काही प्रयोजनांचा विचार केला, ज्यात धर्म, अर्थ, काम या चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती. म्हणून या 3 अभ्यासकांच्या मतांचा आपण परामर्श आवर्जून या ठिकाणी घेतला. आणि त्याचसोबत कीर्ती आणि प्रीती या 2 प्रयोजनांमध्ये असणारी जी एक उत्कटता म्हणू आपण, जी एक व्यापकता म्हणू, जी एक विशालता म्हणू आपण, आणि त्यामध्ये असणारी भारतीय संस्कृतीशी निगडीत, भारतीय संस्कृतीच्या मांडणीशी निगडीत असणारी जी एक व्यापकता म्हणू आपण, ज्याचा निर्देश वामनाच्या आणि भामहाच्या प्रतिपादनामध्ये आपल्याला दिसतो. आणि म्हणून त्याचा या ठिकाणी विस्ताराने आपण विचार केला. विद्यार्थी मित्र हो, रसिक श्रोते हो, आपण या ठिकाणी हा प्रयोजन विचार विषयक असणारा आपला चर्चेचा भाग थोडासा आटोपता घेत आहोत. याचं कारण असं आहे की भारतीय साहित्य परंपरेमध्ये, साहित्यशास्त्राच्या, काव्यशास्त्राच्या परंपरेमध्ये इथून पुढच्या ज्या संकल्पना आहेत, ज्यांची चर्चा आपल्याला पुढील अनेक तासिकांमधून विस्ताराने करायची, त्यासाठीही खूप वेळ आपल्याला द्यावा लागणार आहे. आणि म्हणून हा थोडासा प्रयोजन विषयक चर्चेचा जो एक आपला विस्तार होतोय, त्याला या ठिकाणी आपल्याला थांबवावं लागणार आहे. परंतु तरीही आपल्या कुणाच्या मनामध्ये काही प्रयोजन विषयक मांडणीच्या संदर्भामध्ये काही संदर्भ असेल तर जरूर आपण त्या संदर्भात मला विचारावं, आपण चॅट करावं किंवा माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण संपर्क साधावा असं आव्हान करतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर त्याला आपण लाईक करत येतच आहात, यालाही कराल अशी मला खात्री वाटते. आणि हे चॅनल अनेकांपर्यंत पोहोचवावं असं एक आवाहन या निमित्ताने करतो आणि आजची ही तासिका या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.